माझी देवा घरी निरोप दिला देशील का? ए पतंगा, माझी आई देवा घरी गेली, तिला निरोप देशील का? ती पतंग वाऱ्याच्या सायाने उडता उडता बऱ्याच अंतरावर गेलं आणि त्या पतंगाला सांगतो, तू मुलगा पतंगा, अरे तू असाच उडत उडत जा आणि माझ्या आईला निरोप सांग. जाऊन सांगाईला रडतो बाळताना, रडतो बाळताना आणि तुझ्या वाचून ऐकून पाजीन दूध पाना. जसं जसं पतंगाच्या पतंगाशी संवाद करतो, पण त्या मित्राने जसं पतंग घेतलं, त्याच्या मित्राने पतंग घेतला, आईपासून पैसे घेतले. तो म्हणतो, माझ्या मित्राने आईपासून जसे पैसे घेतले तसे माझी जरी घरी आई गेली माझी, पण माझा सांभाळ करण्याकरता कोण आहे? ती माझी आईच आहे. मावशी म्हणून नाही, ताई म्हटलं नाही, आईच म्हटलं. आई जन्मदात्या आईच्या पायाला जशी कडकडून मिठी मारतो, तसे सावत्राईच्या पायाला त्याने कडकडून मिठी मारली. आई 2 रुपये दे ग मला. किती? 2च रुपये मागितलं. समोर बसलेल्या माझ्या भगिनी 2 रुपये देवायला पाहिजे का नाही देवायला पाहिजे, पण 2 रुपये दिले मी. 2 रुपयासाठी पोटात लात केव्हा फिरवसिलाय मायचा. 2 रुपयाकरता त्या सावत्राईने मुलाच्या पोटात लात मारली. हो तो ताई, अगं तुझी मला पावलो पावली आठवण येते. अगं मी जरी शाळेत जायचो, 11चे 11:15 11:30 जरी झाले, घरादाराचा विचार करत नव्हती, घर सोडून द्यायची तो उघडी आणि गलीमध्ये विचारत फिरायची, दादा माझा बाळ दिसला का, माझा सोन्या दिसला का, माझा भाऊ दिसला का. शाळेतून येताना उशीर मला